नमस्कार, सविता टी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवायचा होता, म्हणजे की मी आता नेमकं काय करतोय काय नाही, तर बोललो आता व्हिडिओ काढलाच पाहिजे। आणि झालं असं की मम्मी आज गेले बैठकीला, आणि मम्मी लवकर गेली वाटतं, काहीतरी 6 वाजता 6:30 वाजता काहीतरी गेली, मला माहित पण नाही, मी झोपलो होतो। आणि मम्मी बोलली होती की लवकर उठ, आणि मला खूप लेट झालेला, तर मी उठलो काहीतरी 8 साडेआठ वाजता, आणि भाऊ पण कामाला गेला। तर आता घरामध्ये मी एकटाच होतो, आणि अचानक जर मम्मी आली तर क्लास पण भरतो ना, तर मी थोडा घाबरलो आणि पटकन उठलो आणि फटाफट सगळे कामं केले। आणि तुम्हाला दाखवतो आता पुढचे कॅमेरा लावून, तर मी सगळं लादी वगैरे सगळं पुसून घेतलं एकदम टाकटक। आणि शेजाऱ्यांना एक ब्लाऊज द्यायचा होता, तर तिथं ब्लाऊज ठेवला होता, तो देऊन टाकला। मम्मी बोलली कोणतरी येईल त्यांना ब्लाऊज दे, ते इथंच राहतात बाजूला। तर हे सगळं एकदम स्वच्छ करून घेतलं, लादी बिदी पुसून घेतलं, एकदम टाकटक केलाय। आणि आता इथं किचनमध्ये लय मोठा राडा होता, ते फटाफट भांडी घासलीत, आणि माझं भांडी घासायचं काम चालूच होतं। तर मी बोललो की व्हिडिओ काढलाच पाहिजे, तरी पण मी आंघोळ वगैरे नाही केले, आणि पाणी तापून आतमध्ये ठेवलंय बाथरूममध्ये। आता जाऊन पटकन आंघोळ करतो आणि गप आपला अभ्यास घेऊन बसतो एक कोपऱ्याला, मम्मी आल्यावरती डबल खवळत। तर आता किचन वगैरे सगळं साफ करायचं राहिलं, पटापट सगळं झाडांना पाणी वगैरे तर सगळं टाकलं। पण अचानक म्हणजे असा घाबरल्यासारखं झाला, आणि मी बोललो याच्यावरती व्हिडिओ बनलीच पाहिजे। मलाच हसायला आला, कारण मी उठतोय तर अचानक मला थोडंसं लेट झालेलं, आणि मम्मी अजून आली नाही। मम्मी आली तर बोलली पाहिजे हा सगळे कामं केलेत ना, बरोबर, हा नशीब, नाही तर मग कशी बोलली असे बादशाह उठलाय, तू कधी उठायला पाहिजे, एवढा मोठा घोडा झाला तुला समजत नाही का। कधी कधी मम्मी ओरडते, पण हा चान्स मला फक्त मम्मी बाहेर गेलोच भेटतो लेट उठायला, नाही तर मग मम्मी आम्हाला दोघांना पण लवकर उठवते, आणि आम्हाला उठवत लागतं, आणि मग झटपट सगळे आपली कामं होतात। तेव्हा मग मम्मीचं काम चालू होतं। पण मम्मी कधी बाहेर गेली तर मग मला उठवायला कोण नसतो, मग मी आरामात उठतो। तर आज तसाच सीन झाला, मी आरामात उठलो आणि घड्याळात बघतोय, तर आता बोललो आता माझे वाजले, तर मी फटकन उठलो आणि फटाफट कामं करायला घेतली, मला काही सुचना। तर बोललो आता मम्मी आल्यावर मम्मी काय बोलते काय नाही, त्याच्यामध्ये काय बोलते का माझ्याबद्दल, तर बोललो म्हणून एक व्हिडिओ काढू छोटासा। तर आता थोडेसे भांडे राहिलेत, तर मी घासून घेतो, आणि रात्रीचं जेवण वगैरे थोडंसं उरलंय, आता ते गरम करून खातो, कारण ते फेकून नको द्यायला। आणि बाकी एवढंच। आणि मी रील्स टाकले, तर ते पण मेन महत्त्वाचं आहे। मी जो रील्स बनवले आत्ता पोस्ट केले, तर कोणी वाईट वाटून नका घेऊ, मला ॲक्टिंगचा जाम शौक आहे, मला ॲक्टिंग आवडते, आणि मला सॅड गाणी एकदम फील होतात, मनात माझे शब्द रुंजतात एकदम, आणि मला असं काहीतरी फील होतं की आपण काहीतरी बनवायला पाहिजे। आणि ती मम्मीची सवय, मम्मी लहानपणी जेव्हा असेल तेव्हा तिच्या काळामध्ये तिला गाण्याचा म्हणजे आवड असेल गाण्याची, तेव्हाच मला आवड आहे गाण्याची, असं मला वाटते। म्हणजे एकदम भारी वाटते एकदम ऐकायला, असं वाटतं यार काहीतरी लाईफमध्ये आहे आपल्या। तर आजारी असल्यामुळं मला इंटरेस्ट नाही वाटत, पण आपल्याकडे आहे ॲक्टिंग, तर आता मला वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे, पण मी आजाराकडे बघतो, त्यामुळं मी काय करत नाही। आणि असंच आता मला वाटतं की मी काहीतरी छोटे मोठे रील्स बनवायला पाहिजेत। तर काय बोलतील दादा प्रेमात पाडलाय का, तर तशा गोष्टीपासून आपण 4 हात लांबच राहतो। पण एक ॲक्टिंग येते तुम्हाला दाखवतो, जर चांगलं वाटत असतील माझे व्हिडिओ तर मला कमेंटमध्ये सांगा, तर मी नक्कीच बनवत जाईल। आणि मम्मीसोबत बनवायला काय नाही, मम्मीसोबत मी डेली व्हिडिओ बनवत जाईल। पण काय आपलेच असे असतात की लागली बाई अशी करायला तशी करायला, नावं ठेवतात, ते कुठे मम्मीला आवडत नाही। आणि आमची मम्मी अशी की एखादा शब्द लगेच इथं लागतो मम्मीला, आणि मग ते टेन्शन घेत बसते, मग ते आम्हाला जमत नाही। ते व्हिडिओ नाही बनवली तरी चालेल, पण मम्मीला कुठला त्रास नको। पण मला असं वाटतं की काय आपली लाईफ आहे, आणि आपणच जगायचे नाही, उद्या माणसाला काय होणार माहीत नाही, तरी केलं पाहिजे, कोणी पण काय पण बोलू दे। म्हणजे आपले आमचे असे असतात की त्यांना नाही आवडत, पण आपल्या आवडी आपल्या निवडी आपण ठरवल्या पाहिजेत, ते दुसरे का ठरवणार, त्यांना काय म्हणजे त्यांना काय हक्क आहे, बरोबर का ना। हक्क म्हणजे कुठं असतो, हा बाबा आपण काहीतरी घाणेरडे करतोय, लोकांना ते आवडत नाही, आपण कुठंतरी म्हणजे चुकीचं करतोय, ते ठीक आहे, आपण तर हे रील्स वगैरे काय चुकीचं नाही करत, हे नॉर्मल आहे, फक्त तोंडाने हलवावं लागतं, म्हणजे ॲक्टिंग करावी लागते, आणि काय आपण असे हालचाल दाखवतो गाण्यामध्ये, तर जरा समजून घ्या। ह्याच विषयावरती मला बोलत होता। आता मम्मीला हा व्हिडिओ मी दाखवणार, पटलं तर ठेवल, नाही तर काय बोलेल मला नाही माहिती। तर आता मम्मीचा इंतजार करूया, मम्मीची वाट बघूया, आणि पटकन तेवढे भांडे घासले
आणि थोडेसे राहिले ते पटकन क्लिअर करतो आणि खाऊन पिऊन माझ्या बाजूला बसतो. मम्मी आल्यावरती विचारू काय बोलते, तोपर्यंत थोडी वाट बघा. तर मम्मी आत्ताच आले, एक 10 मिनिटं झाली. मम्मीने तोंड हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झाली मम्मी. तर व्हिडिओ वगैरे मम्मीला दाखवला. तर आता मम्मी काय बोलते काय नाही मम्मीलाच आता विचारू डायरेक्ट. बघा काय बघितला का व्हिडिओ? या नाश्ता करायला आता नाश्ता वाढून घेतलाय आणि आता वाजले 11:15. कारण नितीनने अजून काही खाल्लेलं नाही, कारण तो लेट उठलाय आणि लवकर उठत जा. तर मी येईपर्यंत त्यांनी भरपूर घरात साफसफाई स्वच्छता करून ठेवली. किचन साफ केलाय, भांडे घासलेत, लादी पुसून ठेवली, सगळं आवरले. तर आता मला दुपारचं जेवण पण बनवायचंय आणि क्लासवाले येतात 1 वाजता. तर आता आम्ही घेतलाय नाश्ता करायला. तर त्याला म्हणलं पहिले नाश्ता करून घे, कारण त्याला औषधं पण घ्यायची असते. तर आणि तो खूप हलगर्जीपणा करतो. म्हणजे ज्या दिवशी मी घरात नसेल तेव्हा, म्हणजे जेव्हा मी बैठकीला जाईल त्या दिवशी त्याला मजा होती त्याची. लेट उठलास. मला फक्त एकच सांगा की मम्मी सोबत व्हिडिओ म्हणजे तुम्हाला आवडेल का? रील्स नाही तर मग आपण रील्स बनवतो. मम्मी काय वाटतं तुला, म्हणजे बनवायला पाहिजे का नाही बनवायला पाहिजे? करायला काही नाही, पण असं कोणी बोललं नाही पाहिजे, नाव नाही ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाही तुझं तू बनवतो एकटाच. बघा मी तुम्हाला आधीच बोललो होतो बघण्याच्या आधीच मुद्द्याचं, या व्हिडिओच्या आधीवर तसंच झालं. बघा मला माहित होतं म्हणून मी बोललो हा व्हिडिओ बनवला पाहिजे, मम्मीला विचारलं पाहिजे. भले मी त्याच्यामध्ये डान्स नाही करत, फक्त ऍक्शनच करते, तरी पण काहींना आवडतं काहींना नाही आवडत. म्हणजे तुम्हाला आवडतो तुमचा विषयच नाही, तुम्ही आपले आमचे जे नातेवाईक आहेत त्यांना नाही आवडत, आपल्यालाच नाही आवडत असं आहे. मग आता तुम्ही कमेंट करून सांगा की ते समोरचं एखादं पटकन बोललं तर आपल्या मनाला लागतं ते, आणि ते सहन नाही होत. त्यापेक्षा मग ते नाही बनवलेलंच बरं. तुम्ही धडाधड कमेंट करा, नाही ताई व्हिडिओ बनवा, ताई व्हिडिओ बनवा, बनवा रील बिंदास बनवा, कोणाला घाबरू नका तुम्ही कमेंट करा. बरोबर मम्मी बनवते, मी बोलून मला कमेंट आल्या म्हणून मी बनवली. तुम्ही करा कमेंट. तर मैत्रिणीनं या नाश्ता करायला चपाती मटकीची भाजी आणि सकाळी नाश्त्याला शिरा बनवला होता, आणि हे चपाती भाजी पण आहे. पण आता दुपारचं डाळ भाताचं कुकर पण लावायचंय. क्लासवाल्या पण येणार आहेत. क्लासवाल्या 1 वाजता येतात. आता 11:15 वाजले. तर क्लासवाले येऊस आता स्वयंपाक करून घेते, आणि नंतर मग क्लासवाले आले की क्लास सुद्धा 1 तास घेते मी क्लास, शिवण क्लास. बऱ्याच ताईंना असे पण प्रश्न पडलेत की ताई तुम्ही कुठं राहता. तर मी याच्यात पत्ता ऍड्रेस नाही सांगू शकत, कारण सोशल मीडिया आहे. आणि मी फक्त एवढं सांगेन की मी पनवेलला राहते. तर तुम्ही जर तुम्हाला क्लासला यायचंय, बऱ्याच ताई म्हणतात आम्हाला क्लास करायचा, ऍड्रेस सांगा. तर तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे, मी भरपूर व्हिडिओमध्ये दिलेला आहे मोबाईल नंबर, आणि कमेंट बॉक्समध्ये पण मी नंबर दिलेला आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये. आणि आता पण एकदा परत नंबर सांगते. तर तुम्हाला यायचं असेल तर ह्या नंबरवर कॉल करा, भेटायला या. क्लास लावायचा असला तरी पण चालेल, कारण बऱ्याच ताई म्हणतात आम्हाला क्लास करायचा आहे, आम्हाला नंबर सांगा किंवा फोन चालू केलाय. हा त्याचा फोन चालू केलाय, तुम्ही पण जास्त फोन नका करू. पण एवढं बी आहे की थोडं मोजकच बोला आपल्या कामाच्या मुद्द्यापर्यंत, कारण का बाकीच्यांना पण चान्स भेटेल. जर 1-1 तास गप्पा मारले तर बाकीचे राहतील. काय होतं, 1 कॉलवर बोलत असताना 10-15 कॉल येऊन जातात, असं पण होतं. मग वाईट घेतो डायरेक्ट, असं वाटतं मदत केलेलं बरं, असं नका करू. तर मला कोणाचं मन नाही दुखवायचं, नंबर बोलण्यासाठी दिलाय. आणि काल एक ताई भेटल्या होत्या आणि अचानक अशा समोरून आले. आम्ही चाललो होतो पनवेलला, गेलो होतो, बाजारात येत होतो तिकडनं चालत, आणि मम्मीचं काही काम पण होतं. तर जाता अचानक म्हणजे 2 ताई होत्या सोबत, म्हणजे आम्ही येत होतो. तर आम्ही तिकडनं घरी येत होतो आणि त्या तिकडनं जात होत्या. तर अचानक त्या बोलल्या की काय होत ताई तुम्ही त्या व्हिडिओ बनवता ना, युट्यूबवर येत ना तुम्ही, सविता टी फॅशन, आम्ही तुमचा व्हिडिओ दररोज बघतो आणि खूप छान वाटतं. त्या एकदम आनंदी झाल्या, त्यांचा हसरा चेहरा बघून आम्हाला पण खूप आनंद झाला. मी तर 2 मिनिटासाठी शांतच बसलो होतो. ते मम्मीशी खुश होत्या, एकदम खुश होत्या. आणि अशी माणसं भेटायला नशीब लागतं, भाग्य लागतं. ते खूप खुश झाले. त्या पण त्यांच्याकडे मोबाईल पण नव्हता, म्हणजे दोन्ही ताई त्यांच्याकडे फोनच नव्हता. ते बोलले अरे बापरे आता नंबर कसा घेणार. तर मम्मीने त्यांना सांगितलं आम्ही इथे राहतो म्हणून, तुम्ही या. तर त्यांना पण काहीतरी क्लास वगैरे शिकायची इच्छा वाटतं. तर त्या बोलल्या तुम्ही शिकवता, खूप छान शिकवता, तर आम्हाला पण शिकवाल का? म्हणलं ठीक आहे, क्लास चालू आहे, तुम्हाला यायचं तर तुम्ही या. मग मी पत्ता वगैरे सांगितला, आणि बऱ्याच ताईंनी कमेंट मध्ये मला पत्ता विचारलाय, तुम्ही कुठे राहता. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की मी पनवेलला राहते. फक्त सोशल मीडियावरती पत्ता नाही सांगू शकत. तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबर स्क्रीनवरती आता नंबर येईल, त्या नंबरवरती तुम्ही कॉल. तर मध्येच कस्टमरचा फोन आलता, तर मम्मी ब्लाउजांचा काय बोलू होती, त्यामुळे आमचा नाश्ता पण राहिला आणि एक साईडला आणि दोन्ही राहिला. तर मी तोपर्यंत मस्त फ्रेश होऊन आलो, मग आंघोळ करून आलो आणि
आता मम्मीने दुपारचं डायरेक्ट आता जेवण बनवायला जेवण बनवलंय. तर हुलग्याची भाजी बनवली. कोणाला हुलगे आवडते ते पण सांगा, कारण आम्हाला हुलग्याची भाजी खूप आवडते. तर मी मोडायला ठेवले होते हुलगे आणि आता मी हुलग्याची भाजी बनवली आणि चपात्या दुपारचं जेवण. तर तुम्ही म्हणता ताई नाश्ता एवढा उशिरा केला तर जेवण किती वाजता? तर तिने एवढ्या वेळ बिना नाश्त्याचा थांबला. मला येईपर्यंत त्याने काय खाल्लं नव्हतं म्हणून त्याच्यासोबत खाल्लं, कारण तर त्याने खाल्लं नसतं त्याच्यासाठी. नाहीतर मी नाश्ता वगैरे करत नाही, डायरेक्ट जेवतो मग आम्ही दुपारी. आणि नितीन सकाळी नाश्ता करतो कारण त्याला गोळ्या घ्यायच्या असतात. पण आज 11:15 वाजले तरी पण त्यांनी नाश्ता नव्हता केला. म्हणून म्हटलं चल मी पण तुझ्यासोबत खाते, म्हणजे तू पण खाशील आणि गोळ्या घेशील. जेवायला 3 वाजते नाही का नितीन? आणि याला जेव म्हणलं तरी हा जेवत नाही, हा थांबतोच माझ्यासाठी. फेसबुकचं जर ओपन केलेलं आहे पेज, तिथे पण फेसबुकला गेल्यानंतर पेज मध्ये गेल्यावर सविचटी फॅशन टाकायला लगेच आयडी येते मम्मीची. आणि तिकडे पण आता व्हिडिओ टाकायला चालू केलंय. तर रेग्युलर कधी मध्ये टाकते मम्मी, कारण सगळं तिला हँडल करावं लागतं. पण तुमच्या सपोर्टवरतीच आहे सगळं काय. तुम्हाला जर तिकडे पण व्हिडिओ आवडत असेल तर मम्मी डेली टाकल, रेग्युलर टाकल. कारण तिकडे आता कोण बघतं नाही बघत मम्मीला काय माहित नाही एवढा, म्हणजे अनुभव नाही मम्मीला, तिला अनुभव नाही. तर मी आहे सपोर्ट आणि तुम्ही पण सपोर्ट करा. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.